नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल नाशिक परदेशी ब्लॉगमध्ये। आज आमचे मित्र, आमचे बंधू, आमचे गुरु दीपक नानाजी लोंढे यांचा आज वाढदिवस आहे। मग वाढदिवस साजरा न करताना आम्ही एका आश्रमात आलेलो आहे। कारण काय, भाईजी कोणत्या वर्षी वाढदिवस साजरा न लावताना, फटाके न सोडताना तुम्ही एका आश्रमात जा किंवा काही गरीब कुटुंब असतील त्यांना अन्नदान करा। मंडळी जमा झालेला आहे, काय म्हणणं आहे बघू आपण। आपले बापू शेठ काय म्हणता? आमचे नानाजी लोंढे हे दरवर्षी वाढदिवस इथं साजरी करत नाही, तर ते बाहेर देशात राहतात। आम्ही त्यांचे कार्यकर्ते, पेल ग्रुप, आम्ही सर्व मिळून इथं कार्यक्रम करतो। ह्या वर्षी आम्ही आश्रमात जाऊन लहान मुलांना आमच्या परीने जीवनावश्यक वस्तू, साबण, बिस्किट, तेल, ब्रश वगैरे जाऊन देणारे नानाजी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला है। हमारे दोस्त, हमारे गुरु दीपक नानाजी लोंढे, इनका जन्मदिन है और जन्मदिन के अवसर पे हम लोगों ने ऐसा ठहराया है कि एक आश्रम में जाएंगे और कुछ वस्तु वेट करेंगे। आप बने रहे हमारे साथ, मैं दिखाता हूँ। सभी दत्तनगर फीएल ग्रुप के सभी लोग तैयार है, जा रहे हैं, हम दिखाते हैं आपको। दोस्तों निकल चुके हैं, अभी एक एक लोग हमारे दिखाते हैं। मैं सब किशोर भाई आगे तैयार है, निकल रहे हैं, दिखाता हूँ। हनी सिंह, रवि, पप्पू। आज आपण आलेला आहे एका आश्रमात आणि आश्रमात सुटलेला आहे बघा गर्दी। नाशिक जिल्ह्याचे बुलंदतोप नानाजी लोंढे यांचा वाढदिवस आम्ही आशिष शाळेमध्ये साजरा करत आहोत। त्यानिमित्ताने सर्व मित्र परिवार आमचा आलेला आहे दत्तनगरचे। तर गरजू मुलांसाठी आम्ही काही गरजू वस्तू आणलेले इथं। तर भाईंचं म्हणणं असं होतं का आमची बॅनर लावण्यापेक्षा तुम्ही ते पैसे कुठं गरीब लोकांसाठी ते उपयोग आणावं, असं त्यासाठी आम्ही हे नियोजन केलं इथं। संदीप चव्हाण सर सर्व आज जमा झालेले इथं। माझे मित्र किशोर भाऊ भोर दोन शब्द बोलतील। युवकांचे प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक आणि सर्वांचे लाडके नानाभाई लोंढे यांचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। त्यानिमित्ताने सर्व मित्र परिवार इथं आलेला आहे आणि आज आम्ही सुखदेव आश्रम या ठिकाणी आलो आहोत। तर काही गरजू मुलांसाठी आम्ही काही गरजू वस्तू आणल्या आहे। तर भाईंचं म्हणणं असं होतं तुम्ही आमची बॅनर लावण्यापेक्षा, पैसे वाया घालण्यापेक्षा ते पैसे तुम्ही गोरगरिबांना तुम्ही सहकार्य करा, मदत करा, त्यांचे गरजा भागवा। त्यामुळे ते पैसे आमचे वाया नाही घालता, पैसे आधारिकडे खर्च करत आहोत। तर माझे मित्र, आमचे सहकारी संदीप चव्हाण सर, तसेच सागर भाऊ लामगे, मग आमचे युवक प्रेस आमके वचरीदार बापू सोंजे, मिश्राजी। इथं पोरांची शाळा सुटलेली आहे। हा सुखदेव अनाथ आश्रम शाळा आहे मित्रांनो। आणि पोरांचे बघा आता कसं वाटते तुम्हाला, तुम्ही पण यावा आणि या आपल्याला सुखदेव आश्रम शाळेत तुम्हाला जे काही म्हणजे वाटत असेल का काही आपण दान करावा, काही मित्रांना असं सहयोग करावा, या शाळेला काही सहयोगाची गरज आहे, तुम्ही पण मदत करावा। सुखदेव आश्रम शाळा आहे शांतीनगर। इथं मित्रांनो फार मोठा गर्दी राहते। काय तुम्हाला जे काय वाटलं तर इथं तुमचं बड्डे साजरा करताना इथं पण बड्डे साजरा करू शकता। दरवर्षी आमच्या नानाजीच्या बड्डेला कुठे नाही तर कुठे जातोच आम्ही। मग आज आम्ही आलेलो आहे सुखदेव आश्रम शाळेमध्ये। इथं भरपूर मुलांची गर्दी आहे आणि मुलांचे तोंडावरती जे हाशी आणि हे आहे, आम्हाला खूप आनंद वाटतंय का असं दररोज जावा। आमची इच्छा तर खूप आहे का आमच्या नानाजीचा बड्डे दररोज साजरा करावा, पण आमचे नानाजी बड्डे साजरा करत नाही, ते बाहेर देशात निघून जातात। पण आमची ज्या अनुसार आम्ही साजरा करायचा प्रयत्न करतोय, भाईजींनी प्रेरणानुसार आम्ही ह्या शाळेत आलेलो आहे। मित्रांनो आता आम्ही मध्ये जाणार सुखदेव आश्रम शाळा। इथं भरपूर काय आहे बघा, आपल्याला फोटो लावलेले आहेत आणि इथं खूप आम्हाला आनंद वाटला। कारण का इथं स्वच्छता, अशी स्वच्छता आहे का अशी स्वच्छता बाहेर आपण कुठं म्हणजे दिसत नाही। या पोरांसाठी ही व्यवस्था जी आहे बघा, इथं काही कार्यक्रम असला तर मग असं मंच बनवलेलं असतं आणि खुर्च्या, टेबल असं ठेवलेलं असतं पोरांच्या जेवणासाठी, असं ताट वगैरे सर्व म्हणजे एकदम स्वच्छता आहे। आपल्याला खूप आनंद वाटतं। इथं आपले संदीप चव्हाण सर आहे, इथं दोन शब्द बोलतील। बोला सर। गुड मॉर्निंग सर। मित्रमंडळींचा तसेच जनतेचा सतत खंबीरपणे उभा राहणारा माणूस, तसेच राजा माणूस नानाजी भाऊ लोंढे यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त नानाजी भाऊ लोंढे यांचं मित्रमंडळ आम्ही सर्व इथं सुखदेव आश्रम शाळेत जमलो आहे।
यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही यांच्या दैनंदिन जीवनातल्या गरजांच्या ज्या वस्तू आहेत त्या प्रोव्हाइड करत आहेत. नानाजींनी आम्हाला सूचित केलं होतं की आपल्या आश्रमातील गोरगरिबांच्या मुलांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या तुम्ही प्रोव्हाइड करा. कुठल्याही बॅनरबाजी किंवा फटाकेबाजी केक कटिंग वगैरे करू नका. ह्या मुलांना जे वस्तू देऊन त्यांना जो आनंद भेटेल त्याच्यातच मला वाढदिवसाचा आनंद भेटल्यासारखा आहे. त्यामुळे आपण सर्व इथं मित्रमंडळी नानाजी भाऊ लोंढेंना एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. इथं जमलेले सर्व मित्रमंडळी आहे. माझे मोठे बंधू आहे, हे अमलेशजी आहे, रवी पवार आहे, चव्हाण सर आहे, सागर सर आहे, हनी सिंग आहे, करण आहे, किशोर भाऊ भोर आहे, मिश्रा सर आहे. इथं मुकेश अण्णा आहे, आपले बापू आहे, लेबर कॉन्ट्रॅक्टर मिश्राजी हे 2 शब्द बोलतील. हम लोग भी आज किशोर भाई, सागर सर, संदीप सर आए हुए हैं नाना जी के बर्थडे पे. अपना इस कॉलेज में अपना बच्चे लोगों को बांटने के लिए कुछ साबुन, कोलगेट वगैरह ऐसा देने के लिए नाना जी को हैप्पी बर्थडे. हॅपी बर्थडे बोला. हॅपी बर्थडे म्हणा सगळ्यांनी. हॅपी बर्थडे टू यू नानाजी. अभी इधर लगाओ, आप लगाइए. हे आलेले वस्तू आहे, काही जे भेट करणार आहे नानाजीच्या मार्गदर्शनाखाली तिथं सर्व जमा झालेले आहे. आमचे मित्रमंडळी, आमचे मुकेश अण्णा मार्गदर्शक, आमचे बापू शेठ, किशोर भाऊ भोर, रवींद्र पवार, करण आणि आपले चव्हाण सर, सागर सर, मिश्रा सर आणि माझे मोठे बंधू आणि माझे मित्र अमलेशजी. तसं पण आवाज घेतो म्हणजे. मित्रांनो, आज आमचे आश्रमाचे मेन कर्ता इथं सुखदेव आश्रम शाळा शांतीनगर इथं आज जमलेलं आहे सर्वांनी. आणि आमचे खैरनर सर मेन सर आहेत, त्यांच्याशी 2 शब्द आपण विचारू. तुमच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व चाललेलं आहे, तुमचं काय म्हणणं आहे? हे जे चाललं आहे कसं शाळेबद्दल किंवा असे लोक यायला पाहिजे. हां, यायला पाहिजे. निवासी विद्यार्थ्यांसाठी असे लोक यायला पाहिजे, मदत केली पाहिजे. लोंढे साहेबांचा बड्डे निमित्त आज तुम्ही सर्वजण आले, त्याबद्दल नानाजी लोंढे यांच्या वाढदिवसाबद्दल तुम्ही आले त्याबद्दल आमच्याकडनं सर्वस्व शुभेच्छा आहेत. धन्यवाद. मित्रांनो, वाटप चालू झालेलं आहे. बघा तुम्हाला कसं वाटतं आहे हा कार्यक्रम. आमची इच्छा तर अशी आहे का आम्ही दररोज ठेवा, पण आमचे आज मार्गदर्शक आमचे नानाजी दीपक नानाजी लोंढे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त इथं सुखदेव आश्रम शाळेत आलेलं आहे आपण. आणि इथं बघा आमचे सर्व मित्रमंडळी परिवार दत्तनगर सर्व जमलेलं आहे. इथं बापू शेठ, मुकेश अण्णा, किशोर भाऊ, रवी भाऊ, करण भाऊ, परत आमचे मोठे बंधू मिश्राजी, सागर भाऊ, चव्हाण सर सर्व जमलेलं आहे. इथं अमलेश सर सर्व इथं जमलेलं आहे. आणि हा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला आम्हाला पण सांगा. आम्हाला कमेंट करा, लाईक करा. मित्रांनो, हे असा कार्यक्रम मी पहिल्यांदा दाखवते तुम्हाला हा व्हिडिओ. याच्या पुढे पण मी दर कार्यक्रमात तुम्हाला लाईव्ह दाखवल. तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, मित्र किशोर भाऊ भोर 2 शब्द बोलतील. माझे मार्गदर्शक त्यांच्यामुळे मला लोंढे साहेब आणि पेगूर कळाला. या माणसाने मला या गोष्टीमध्ये आणलं. ते माझे संमेलनाचं खास जवळचे दिलं विक्रम ते त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी घडते. सर्व त्या माणसाने खूप सहकार्य केलं मला आणि त्या माणसाला मला पण शुभेच्छा दिली. त्याच्यामुळे मला लोंढे कळाले. मार्गदर्शक आमचे मुकेश अण्णा 2 शब्द सांगतील आज भाईंचा वाढदिवसानिमित्त. नमस्कार. आमचे परममित्र नानाजी लोंढे
आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं सुखदेव आश्रम शाळेमध्ये आलेलो आहोत. आमचे पूर्ण PL ग्रुप मित्र परिवार इथं आलेला आहे. आता इथल्या गरजू मुलांना काहीतरी जीवनावश्यक वस्तू ही वाटप आम्ही करण्यासाठी इथं आलेलो आहोत. आणि आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे नानाजी लोंढेंना लाख वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आमचे सर्वांचे लाडके नानाजी लोंढे हे सर्वांना सुखदुःखामध्ये कामं येत असतात. हे जीवाचे जिवलग मित्र, परम मित्र यांना म्हणजे आमच्याकडे असे शब्द नाही आहे असे हे आमचे नानाजी लोंढे आहेत. आणि यांचा वाढदिवस आम्ही इथं अनाथ आश्रमामध्ये आम्ही आज साजरा करत आहोत. नमस्कार. सागर लेबर कॉन्ट्रॅक्टर सागर सर आहे, ते 2 शब्द नानाजीच्या वाढदिवसानिमित्त सांगतील. आज आम्ही आश्रमांना भेट दिली नानाजी भाऊ लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त. जे गायगरीब लोक मुलं आहेत आश्रमामध्ये त्यांच्या मूलभूत काही गरजा असेल ते किशोर भाऊ, संदीप सर, मिश्राजी आणि मित्रपरिवार, मुकेश भाऊ सगळ्या निमित्ताने आम्ही जे आलो त्यांचा वाढदिवस आम्ही आनंदही साजरा केला. असंच दरवर्षी त्यांचा वाढदिवस हो, असं आम्ही चांगला त्यांच्या मार्गदर्शनाने चांगल्या गायगरीब लोकांची मदत आमच्या हातून, तुमच्या हातून मार्गदर्शनाने आणि आमच्या हातून घडो हीच प्रार्थना. सर्व कार्यकर्ते आता कार्यक्रम संपलेला आहे. आमच्या गाड्या आता निघणार आहे. आता आपण आलेलो आहे किशोर भाऊच्या टी स्टॉलवर आलेलो आहे. आणि किशोर भाऊचं प्रेम तुम्हाला सर्वांना माहीत आहे. किशोर भाऊ भोर, आमचे परम मित्र किशोर भाऊ भोर. आम्ही सर्वजण नानाजी लोंढेंच्या वाढदिवसानिमित्त वस्तू वाटप करण्यासाठी आश्रमामध्ये गेलो होतो. आता तिकडनं आम्ही आता इकडं किशोर भाऊंच्या स्टॉलवर आलेलो आहे. यांचं माऊली टी स्टॉल आहे, खूप वर्षापासून आहे. यांच्या वडिलांपासून आईवडिलांपासून ते इथं काम करत असतात आणि मेहनतीने पैसे कमवतात. आणि यांनी शून्यातून जग निर्माण केलेलं आहे. आणि हे एकमेव अशी व्यक्ती आहे की आमच्या सर्व मित्र परिवारामध्ये सर्व कष्ट वगैरे करून, चहा वगैरे वाटून, मेहनत करून बाकीचे सर्व कामं करत असतात. आणि यांचं एक इथं नियम आहे मित्रांनो, इथं समजा कोणी मित्र आला आणि त्याला यांनी चहा दिला, आपण मित्र आहे म्हणून आपण काय करतो, नाही यार आपला मित्र ग्लास धुवल तर आपण स्वतः धुतो. आपण ग्लास धुतला का यांचा नियम असा आहे की परत चहा पाजतात आपल्याला. यांचं प्रेम आहे असं. त्याच्यामुळं मग आम्ही भीतीपोटी आम्ही एकदा चहा पिला का ग्लास ठेवून देतो, परत चहा पित म्हणजे परत धुत नाही, काही नाही. नमस्कार. आज सुट्टीचा दिवस आहे तरी ही गर्दी बघा कशी गर्दी आहे. कारण का आज पूर्ण MIDC बंद असतं तरी किशोर भाऊकडे अशी गर्दी राहते. बघू आपण किशोर भाऊचा मध्ये आज पण आराम नाही, वेळ नाही. किशोर भाऊ आज तुम्हाला लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतो. मी कॉल करा, चहा दिला असतो. किशोर भाऊचं आहे बघा, चहाची क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे. आणि किशोर भाऊचं म्हणणं असं आहे, आमच्याकडे आला आणि चहा पिऊन नाही गेला तर मग आमच्याकडे यायचं नाही, असं असतं त्यांचं. आणि हा खूप प्रेम असतं. प्रेमाने चहाचे दुकानं तर भरपूर इथं हॉटेल, पण किशोर भाऊचं जे हे चहाचे हॉटेल आहे हा एक प्रेम स्टॉल म्हटलं तरी चालेल. याला नवीन नाव आम्ही ठेवू, प्रेम स्टॉल. मित्रांनो, आम्हाला पण चहा भेटलेला आहे आणि आमचे मोठे बंधू इथं बसलेला आहे आणि माझा भाचा करण. आता आमचं पण चालू आहे, मित्रपरिवार इथं सर्व चहा घेते, मी पण घेतो. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.